आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज। कुछ नहीं हो सकता भैया, कुछ नहीं हो सकता। नहीं लो बेटा, कुछ नहीं हो सकता बेटा, कुछ नहीं हो सकता, कुछ नहीं कर सकता, कोई भी कुछ नहीं कर सकता, कोई कुछ नहीं, जो हुआ टाइम पे कुछ नहीं हो सकता भैया, कुछ नहीं हो सकता। नहीं लो बेटा, कुछ नहीं हो सकता बेटा, कुछ नहीं हो सकता, कुछ नहीं कर सकता, कोई भी कुछ नहीं कर सकता, कोई कुछ नहीं, जो हुआ टाइम पे कुछ नहीं हो सकता। जब 11 बजे इसने अपना एडमिट कार्ड डाउनलोड किया तो उसमें एड्रेस दिया गया था, सेंटर दिया गया था शाहबाद का। वहां पहुंचने के बाद बच्चे का एंट्री हुआ और एंट्री होने के 10 मिनट के बाद तब बोला जा रहा है नहीं यहाँ आपका एड्रेस नहीं है। क्या दिक्कत हुआ? आप फिर से अपना एडमिट कार्ड डाउनलोड करो और उसके बाद जब एडमिट कार्ड डाउनलोड किया गया तो यहाँ कौन सेंटर था बाबू आपका? श्री सियाराम सिंह यादव। अच्छा, बाद में कौन सेंटर कर दिया? यहाँ पर बाबू परिसर। 50 किलोमीटर आने में कुछ तो टाइम लगता है। 50 किलोमीटर दौड़ के चला है, इतना स्पीड से आया है, जीवन में लोग सब रखे हुए हैं, उसके बाद भी बच्चे का समय बीत जा रहा है। पड़े ये नहीं होना चाहिए। प्रधान जी से नहीं संभाल रहा है तो छोड़ दे। पहला सेंटर कहाँ दिया था आपका? शाहपुर दानापुर। दानापुर दे दिया और जब एंट्री किया गया तो चेंज कर दिया सेंटर। हाँ, बात रोल नंबर नहीं था। फिर से डाउनलोड किया गया एडमिट कार्ड तो यहाँ बापू का सभा देख सकते हैं बापू परीक्षा परिसर के पास यहाँ पे एक बच्ची है, बहुत रो रही है और इनका सेंटर चेंज कर दिया। बाबू सेंटर चेंज कर दिया है ना? अच्छा, देखिए अब 2 पे बोला जाएगा, 2 पे देखिए 2 पे क्या होता है। 2 पे आके बात कर। आपको 1 घंटा पहले आना चाहिए। दादा आपको 1 घंटा पहले आना चाहिए। दादा आपको 1 घंटा पहले आना चाहिए। एका विद्यार्थिनीच्या डोळ्यांतील स्वप्न आणि वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू ही घटना पाहून अनेकांचे मन हेलावले आहे। नमस्कार मोदी जी, राम राम मोदी जी। मोदी जी हात जोडून विनंती आहे। हो मोदी जी, अहो काल 2 मिनिटच उशीर झाला हो मोदी जी। माझं लेकरू रात्रंदिवस अभ्यास केला मोदीजी। याच्या अगोदर नीटची परीक्षा झाली मोदीजी। या गिधाडांनी पेपर फोडला
माझ्या लेकरांच्या स्वप्नाचे लचके तोडले मोदीजी. याच्या पहिल्याचा पेपर लय भारी गेलता मोदीजी. आता मी आहे ग्रामीण भागातला शेतकरी, मला काही तुमच्यासारखं सुशिक्षित भाषेत बोलता येत नाही मोदीच्या लोकांसारखं. मी आपलं माझ्या ग्रामीण भाषेत तुम्हाला बोलतो. मोदीजी काय सांगू, मी हाय कोरड जमीन 2 एकरचा मालक. लिखीला करायचंय डॉक्टर, आणि डॉक्टरला ही नीटची आट. या नीटनं आमच्या संसाराची राख रांगोळी करून राहिले मोदीजी. आता बघा ना, या जर लोकांनी पेपर फाडला नसता मोदीजी, करोडो रुपयाचा बाजार केला किंवा या लोकांनी कोट्यवधीच्या संपत्त्या गोळा केल्या मोदीजी. आणि मला काल इतकं बरं वाटलं मोदीजी, मी टीव्ही बघत होतो की तुम्ही काल नीटच्या परीक्षेचा जायचा जो वेळ आहे ते वेळ सोडून तुम्ही मुद्दामून उशिरा विमानानं गेलात म्हण बाहेर. म्हणजे मोदीजी तुम्ही सुद्धा लक्षात आलं तुमच्या की आपण बाहेर पडलो रस्त्यावर तर लेकर परीक्षेला जातील कशी बंदोबस्तामुळं. पण ह्या राजकारणी लोकांना काही अक्कल येत नाही मोदीची. अहो देशामध्ये गावोगाव रॅल्या, मोर्चा, आंदोलन. मग मला सांगा, अहो ह्या मोर्चामुळं, ह्या आंदोलनामुळं आडवाडवी परीक्षा केंद्रावर जायला झालेला उशीर, आणि त्याच्यामध्ये माझ्या लेकराला 2 मिनिटासाठी बाहेर केलं आणि मध्ये नाही सोडलं मोदीजी. बरं तुमचा बी दोष नाही मोदीजी, नियम कडक आहे मला माहिती आहे. देशामध्ये एकच नियम आहे, देशामध्ये एकच परीक्षा आहे. तुमचं कौतुक मला करण्यासाठी मी तुम्हाला बोललो मोदीजी की तुम्ही जे काल दाखवलं प्रेम या लेकरांबद्दल, त्याचं धन्यवाद मी मानायला. आता माझ्या लेकराला बाहेर काढलं, मी वस्का बिस्की रडलो, पोलिसावर चिडलो, यंत्रणेवर चिडलो, ते माझं लेकराबद्दलच प्रेम होतं मोदीजी. पण नियम काय सांगतो की परीक्षेच्या आधी 1 तास अगोदर जायचं. मोदीजी तर खरं सांगू, आम्ही 1 तास नाही 1.5 तास अगोदर निघालो, पण मधीच एका मोठ्या पक्षाचा मोर्चा, मधीच आंदोलन, पुन्हा मधीच पोलिसांचा बंदोबस्त, आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिक, आणि ह्याच्यामध्ये आम्हाला जायला उशीर झाला मोदीजी. त्याची शिक्षा आता आम्ही भोगणार. पण मोदीजी आम्ही नाही खाचणार. मी शेतकऱ्याचं लेकरू आहो, माझी लेक बी शेतकऱ्याची कन्या आहे, आणि तिला तर मी डॉक्टर बनविणार मोदीजी. हा ठीक आहे, मी का रडलो असेल मोदीजी, पण मी आता ठरवलेली लेकराला सांगितलं की पुन्हा पुढच्या वर्षी आपण नीटची परीक्षा देऊ आणि तुला मी डॉक्टर करणार म्हणजे करणार. मोदीजी फक्त हात जोडून एकच विनंती आहे, जसा हिने नीटचा बाजार केला, या चोरांनी, या भ्रष्टाचारी माणसांनी पेपर फोडला, पैसे कमिले, आणि अनेक लेकरांची जीव गेले मोदीजी. त्या झालेल्या 5 आत्महत्याला जबाबदार कोण आहे? मोदीजी खरंच लक्ष घाला. तुमच्यासारखे चांगली माणसं आहेत म्हणून कुठंतरी अजूनही लोकशाहीवर आमचा विश्वास आहे मोदीजी. खरंच मोदीजी आमचा विश्वास तुमच्यावर आहे. फक्त तुम्हाला हात जोडून विनंती आहे की याच्या पुढे पेपर नाही फुटला पाहिजे, आणि याच्या पुढे नीटचा पेपरची परीक्षा पुन्हा या देशात नाही झाली पाहिजे. जसं तुम्ही बंदोबस्त केला, डायरेक्ट लढाऊ विमानानं पेपर आणला, असलं काहीतरी करा मोदीजी. जाता जाता एवढं करोडो लाखो विद्यार्थ्यांचं कल्याण करून जावा. कारण कसं मोदीजी, तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील. तुम्ही जर ह्या नीटच्या गुन्हेगारांना जर योग्य शिक्षा दिली, यांना योग्य धाडा दिला पाहिजे, तर ज्यांनी पेपर फोडला त्यांना बरोबर शिक्षा झालीच पाहिजे मोदीजी. माझे लेकरू या वर्षी नाही, पुढच्या वर्षी मी परीक्षेला बसवीन, तिला डॉक्टर करेन मोदीजी. पण एक माझी तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती, या पेपर फोडणाऱ्याला सोडू नका, त्यांना योग्य अद्दल घडवा मोदीजी. हे जर निर्दोष सुटले तर मग मात्र लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे मोदी.
आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज.